आपलीपणाची कहाणी। तुम्ही एका माणसाला जीवे मारले आणि याची खूप मोठी शिक्षा तुम्हाला होऊ शकते, याची काय कल्पना आहे? अहो काय बोलताय तुम्ही? तिची चूक नाहीच आहे, मी सांगते तुम्हाला। संपदा, हे बघ, तू एक अक्षरही बोलणार नाहीयेस। अरे ही तर ती ग्रामसेवकाची आई, ही इथे काय करते? अरे वाह, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है। हॅलो, हो सर, मीच बोलतोय, गावातच आहे सर। हां सर, चौकशी चालू आहे त्याची। नाही सर, त्या वेडीचा काही अजून पत्ता लागलेला नाहीये। हो हो, मी त्या ग्रामसेवकाला भेटलो। बरं आहे सर, त्याच्यावर हल्ला कुणी केला याचा तपास चालू आहे सर। सर मी जातीने चौकशी करतो सर। हो सर, थँक्यू सर। अरे ही गेली कुठे? पण तीच होती ना, की मला भास झाला? ती तर त्या अपघातामध्ये मेली होती। हे भूत तर नाही ना? छे, तसं काहीच नसतं। कदाचित तशीच कुणीतरी असेल। अजून किती दिवस लपणार आहात? जे पोलिसांपासून लपतात त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला असतो। पोलिसच जर चोर असतील तर लपण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो। कळेलच कोण चोर आहे आणि कोण पोलीस आहे। आणि तसंही मला यात वेळ नाही घालवायचा, कारण मी प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करते आणि त्यात तुम्ही नाक खुपसू नये अशी माझी इच्छा आहे। तू साध्या भावनेने शिकवणार असेल तर मी मध्ये पडणार नाही। हां, पण तू तुझ्या वडिलांच्या उद्योगांची शिकवणी देणार असशील तर मात्र मला मध्ये पडावंच लागेल। माझ्या डॅडनी काय वाकडं केलं हो तुमचं? त्यांना इतकी नावं ठेवता, उलट ते गावासाठी झटताय आणि तुम्ही तर तुला जसं वाटतं तसं नाहीये। तुला मागे सविताने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,
तरी तू ऐकलं नाहीस. पण आता सत्य पचवायची ताकद असेल तर ऐक. जयसिंग पाटील दुर्दैवाने तुझे वडील आहेत. आपले वडील असे असावेत असं कुठल्याच मुलीला वाटणार नाही, पण ते खरंय. या गावाच्या दुर्दशेला सर्वस्वी जबाबदार आहे जयसिंग पाटील. तुला वाईट वाटेल म्हणून एवढे दिवस मी गप्प बसले. आता तुझ्या स्वच्छ डोळ्यांनी तू शहानिशा कर. अखेर सत्य फार काळ लपून नाही राहत. चुकलं मालक, माझं चुकलं. मी तुमचं आधीच ऐकायला हवं होतं. चुकलं माझं. ही थोबाडी महाराजी नाटकं करून हो माझ्यासमोर. कळलं काय? आधी मोठं तत्वज्ञान ऐकवत होता मला, आणि आता काय वाया करतोय? अरे तुला काय वाटलं मी तुझ्या त्या पोरीच्या भातुकलीच्या खेळातला तिचा दोस्त बीस आहे की काय? थापा मारतोय नुसता? नाही मालक, मी थापा नाही मारत आहे खरंच. मग काय? कालपर्यंत माईच्या पायावर लोटांगण घेत होता, मोठमोठं तत्वज्ञान सांगत होता. आज एकदम पलटी? अरे का डाव काय तुझा? आता का दातखिळी बसली तुझी? नाही मालक, स्वतःचा मूर्खपणा कळला मालक. किती अडाणी हो. हे उगाच कीर्तन करू नको. मला चुपचाप खरं कारण सांग. माझ्या पुढे शरण्याचं काय कारण आहे ते? खरंच सांगतो, काही येतो नाही. तत्वज्ञानाने पोट भरत नाही ही अक्कल आली मला. जोपर्यंत घरामध्ये दाणा पाणी होता तोपर्यंत खूप गमजा मारल्या, पण डबे रिकामे झाल्यावर कळलं हे काही खरं नाही. मला आपला पोशिंदा कोण आहे हे कळलं मला. हे बाकीचे सगळे लोक पोपटपंची करतात हो. तुम्ही सांगाल ते मी ऐकेन सर. तुम्ही सांगाल ते मी ऐकेन. तू काय काम करणार आहे बोक्या? एक नंबरचा लबाड माणूस आहेस तू. नाही मालक, असं बोलू नका. असा मुकडाने नाही तर शरण आलोच नसतो मी. आता कसं? कालपर्यंत मोठा मास करत होता तू. यार का भट भिक्षुक माया काय कामाचं नाही. दीड जबडीचा पण नाहीस तू. जा चालू लाग. नाही उमेश, कशी आहे बाळा तुझी तब्येत? सुधारते आता. तू चेहरा लपवून का आलीस? उमेश, इतक्यातच आपलं नातं उघड नको व्हायला. आधीच गावातलं वातावरण अस्थिर झालंय, त्यात अजून या चर्चेला भर नको. बरं उमेश, यांना माझ्याविषयी काही जाणीव? नाही अजून, पण तू म्हणतेस तेही बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त भीती आहे त्या गायतोंडीची. आई, त्याने जर तुला पाहिलं ना, तो माणूस अजिबात स्वस्थ बसणार नाही. तुला काळजी घ्यायलाच हवी. मी तर म्हणतो तू इथे नाही आलीस तरी चालेल. नाही उमेश, पर मी स्वतः तुम्हा दोघांना जेव खाऊ नाही घातलं ना तर माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. त्यामुळे इथे यायला मला थांबवू नकोस. मी स्वयंपाकाचं बघते.
बरं तू औषधं घेतोयस ना वेळेवर? हो घेतोय. आणि राहुलही येतो मध्ये मध्ये बघायला. आई, राहुलचा खूप आधार वाटतो ग मला. म्हणजे त्याच्या येण्याने आपल्या गावाला डॉक्टर तर मिळालाच, पण मला एक मित्र मिळाला आणि आपल्या कामात साथीदार. राहुलला पाहिलं ना की मला माझ्या समीरची आठवण येते रे. कठीण परमेश्वरा. कितीतरी दिवसांनी एवढा मनमुराद हसलोय. दिवसांनी काय, वर्षांनी. त्याबद्दल खरं तर तुझेच आभार मानायला हवेत. या जयसिंग आणि कालिंदीच्या दहशतीमुळे आम्ही सगळे हसणंच विसरून गेलो होतो, जगणंच विसरून गेलो होतो असं म्हण. दादू भट, आभार कसले मानताय माझे? अरे नाहीतर काय करू, मी तर उलट तुझे दोनदा आभार मानायला हवेत. एक, तुम्हाला इतकं मनमुराद हसवलं म्हणून, आणि दुसरं म्हणजे मला उदरनिर्वाहाचं नियमित साधन दिलंस म्हणून. दादू भट, प्लीज असं बोलू नका. प्लीज असं बोलून मला लाजवू नका. दादू भट, वयानं आणि अनुभवानं तुमच्यापेक्षा मी खूप लहान आहे. उलट तुम्ही मला जॉईन झाल्यामुळे माझाच फायदा झालाय. एका अनुभवी व्यक्तीची मला सोबत मिळाली, शिवाय आयुर्वेदाचं ज्ञानही मिळालंय. दादू भट, तुमचा आणि आईंचा मला खूप मोठा आधार आहे. माझी आणि माईंची तुलनाच होऊ शकत नाही रे. माई खूप धीराच्या आहेत. त्यांनी जयसिंग आणि कालिंदीच्या या सगळ्या राज्याला सुरुंग लावला. मोठी हिंमतवान बाई आहे ती. आपण निदान 4-5 जण एकत्र तरी आहोत, पण त्या जेव्हा या गावात आल्या ना, तेव्हा अगदी एकट्या होत्या. आणि खरं सांगू का, मीच त्यांना खूप विरोध केला होता. खूप वाईट वागलो त्यांच्याशी, पण त्यांनी माझा कधीही रागराग केला नाही, कधीच नाही. त्यांनी माझ्यात अगदी अमूलाग्र बदल घडवून आणला. आणि तुझ्याबरोबर राहून जयसिंग विरुद्ध काम करण्याची कल्पना त्यांनीच मला पटवून दिली. हो, जयसिंगच्या कृत्याचा पाढा ऐकून शहाराच आला होता माझ्या अंगावर. जयसिंगला धडा शिकवायलाच हवा, त्याशिवाय आपल्या गावचा उद्धार नाही होणार. पण दादू भट, तुम्हाला जयसिंगची मुलगी कशी वाटली? जयसिंगची मुलगी? हा, का रे बाबा, तू का असं विचारतोयस? नाही म्हणजे मी तिला इतक्यातच बघितलीये. जयसिंगने तिला लांबच ठेवली होती, परगावी शिकायला. पण काय रे, तू का असं विचारतोयस? काही नाही, आपलं सहज. दादू भट, मला असं वाटतंय की तिला तिच्या वडिलांचं खरं रूप माहीत नसावं. आणि ज्या दिवशी ते कळेल तेव्हा काय होईल माहित नाही. ही तर तीच आहे, सकाळी दिसलेली. कपडेही तेच आहेत. हिला थांबवावं का? नको, आपण शहरात नाहीये. इथे असं एखाद्या बाईला अडवून चौकशी करताना पाहिलं तर लोक मला मारतील.
आणि ती जर भलतीच कोणी निघाली तर फारच पंचायत व्हायची. त्यापेक्षा त्या कुटकुटीत ग्रामसेवकालाच विचारावं, त्याची लाडकी आई तीच होती का ते. एवढ्या लवकर तुमची भेट घ्यावी लागेल असं वाटलं नव्हतं. तुमच्या परमप्रिय आईंना पाहिलं, जिवंत आहे. म्हटलं हा आनंद तुमच्याबरोबर सेलिब्रेट करावा. हो नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, काहीतरी चुकतंय तुमचं. अरे वा, ग्रामसेवक महाशय खरेपणाच्या आणि कर्तव्याच्या गप्पा मारत होतात. आई जिवंत असल्याचा रिपोर्ट तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणून नाही दिला, तेव्हा कुठे गेली तुमची कर्तव्य. तू माझ्या कचड्यातून आता सुटणार नाहीस. तुम्हा मायलेकांना कसा नाचवतो बघ. नाही नाही हो इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अच्छा, हो मग आता इथून जी बाई गेली ती कोण होती? काय कोण होती? थेरडे येड काय सांगणार? तुम्ही सांगा कोण होती? अच्छा, तुम्ही आमच्या स्वयंपाक करणाऱ्या बाईविषयी बोलताय का? स्वयंपाकीण? हे भटुकनाथ, तू काय मला येडाबिडा समजला काय? हा? एवढ्या छोट्याशा गावात बाई शोधणं फार अवघड आहे असं तुला वाटतं? हिला तर मी शोधून काढेनच, पण तू गळात रुतत चाललायस. बाजी तुझ्यावरच उलटणार आहे, लक्षात ठेव. तुलाही सोडणार नाही. चला आईसाहेब, भेटूया लवकरच. मनाची अस्वस्थता काही केल्या जात नाहीये. प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी सांगतोय. ज्यांच्यावर तुझा सर्वात जास्त विश्वास आहे ना, त्या तुझ्या वडिलांनाच जाऊन का विचारत नाही सगळं काही? त्यांनी मला सगळं सत्य सांगितलं. मी तुम्हाला जाब विचारते. जाब? तुला सत्य पचवता येणार नाही म्हणून मी गप्प बसली. माझ्या डॅड सारख्या भल्या माणसाची बदनामी करायची अधूतप्पीपणा बंद करा. फक्त कोणावरही आरोप करताना पूर्ण शहानिशा करून मगच आरोप करावे. उद्या ठेच लागेल तेव्हाच आठवण येईल तुला माझ्या शब्दांनी. मी तुझी कट कारस्थान होऊ देत नाही. हा, प्रत्येक ठिकाणी त्यात मोडता घालतो. मी गावाचं भलं करतो हे तुला पावत नाही. म्हणून तुझं माझं वैर आहे ना. तू गावातल्या समजा लोकांना माझ्या विरुद्ध काय वाटेल ते सांगतेस. पण डॅड तर म्हणत होते हे सगळं खोटं आहे. आणि आता आजोबा पण तेच म्हणाले. शिवाय डॅडनी दवाखाना पण सुरू केलाय. मग माझ्या मनाचं समाधान का होत नाहीये? काय करावं? नक्की खरं काय आहे?
तुझी खूप आठवण येते ग. तू असतेस तर माझ्या मनातला गुंता क्षणभरात सोडवला असतास.